सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. स्वीकार करावं आणि वैद्यजींना मी विनंती करतो बद्दल बोलाय. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यकृषी स्पीकर पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांच्या विचारांना सर्वप्रथम लक्षात होते. आम्ही दरवर्षीप्रमाणे बौद्धटू या निमित्तानं दरवर्षी आम्ही बौद्ध देशामध्ये वर्धा विदर्भातील अनेक शहरामधील लोक बुद्ध दर्शन सहरला जात असतात. का जातात याचं कारण असं आहे की काहीतरी बौद्ध संस्कृती बाहेर देशामध्ये रुजलेली आहे. ते संस्कार तो विषय घेऊन पुन्हा भारतामध्ये यावं आणि धम्माचे संस्कार आपल्या मुलाबाळांना नातवंडांना द्यावं हा संकल्प प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासका करतात. या निमित्तानं आम्ही विदर्भातील बौद्ध उपासक आणि उपासिका धम्मस्थलीला बुद्ध दर्शन धम्मस्थलीला फॉरेनमध्ये बाहेर देशामध्ये आम्ही जात असतो. तेव्हा आपण या सर्व कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं ते सचिन भाऊ तेलगोटे, मनीषाताई तेलगोटे, आमचे शेळके साहेब, अल्लाड साहेब आणि संपूर्ण त्यांची टीम, त्यांना धन्यवाद देतो की अशाच प्रकारे आमची आपण सुंदर अशी व्यवस्था करावी असं आम्हाला वाटते. आणि इथंच माझ्या विचाराला परिपूर्ण विराम देतो. धन्यवाद. जय भीम, जय प्रबुद्ध भारत. धन्यवाद बंतेजी. आणि टाकसाल साहेबांना पण मी विनंती करतो, त्यांनी 2 शब्द व्यक्त करतो. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर आंबेडकर या महामानवाला वंदन करतो. आणि आमच्या नागपूर विदर्भाचे नेहमी आमचे राजरत्न भंतेजी बौद्ध सैन्य सहल करून त्यांचे विचार नवीन पिढीमध्ये कसे रुजवता जाईल या दृष्टीने आम्ही राजरत्न भंतेच्या माध्यमातून आम्ही हे सगळं सहल आयोजित केली असून या सहलीला सगळं सहभागाने आपण पुण्यातून सगळे आलात. तुमच्या सगळ्यांच्या मनपूर्वक आभार मानतो.